गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे को, तो पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग. येऊन तर बघ साल्या, परत जातो की नाही बघ. कधी बोललो मी की सगळे जेवढे उत्तर प्रदेश बिहारचे लोक आहेत त्यांना चालते करा व्हा म्हणून? अजून नाही बोललो. पण ही जर त्यांची जर दादागिरी जर इकडे महाराष्ट्रामध्ये वाढत गेली तर मला तेही करावं लागेल, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. काय चुतिया समजलं? महाराष्ट्र हा लढवय्या महाराष्ट्र आहे. जे जे काही मिळवलं ते आजपर्यंत लढून मिळवलेलं आहे. महाराष्ट्राच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि इथे जाहिरातीत अमिताभ बच्चन पोलिओचा डोस घ्या, पोलिओचा डोस घ्या, 2 थेंब घ्या, 2 थेंब घ्या. तिथे जाऊन 2 थेंब दे. तिथून इकडे येतंय. त्यात त्यांची ती पत्नी बाला साहब छोड़ के मैं किसी ठाकरे को नहीं जानती. अगर कन्याशाला निकालनी है तो राज ठाकरे अपना प्लॉट दे दे. क्या आईला माझा प्लॉट माहिती, मी नाही माहिती. हे बरं चाललंय. या उत्तर प्रदेश आणि बिहार मधनं आलेल्या भैयांना मी सांगतोय, तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर महाराष्ट्र संस्कृती जपून तुम्हाला इथे राहावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला राहता येणार नाही. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज पेटलेला मराठी माणूस, चवताळलेला मराठी माणूस, या महाराष्ट्रात स्वाभिमानाने उठलेला मराठी माणूस हा पाहून स्वतः शिवरायांना देखील आनंद झाला असेल मागे की माझ्या महाराष्ट्रातला मराठा पेटून उठला. मी हा बघाशी तुमच्यावरती लाईट मारायला सांगितलं कारण मला काहीच दिसत नव्हतं. इतके लाईट मारलेत माझ्या डोळ्यावरती, त्या अजूनही जर फिरवता आले तर फिरवा जरा. धारावीला कोळी महोत्सव होता बांधवांचा. तिथे मी 30 तारीख किंवा 1 तारीख मला आठवत नाही मला, पण त्यावेळेला मी तिथे भाषण केलं. काय झालं? आता बघा, बसा जरा, शांत बसा. आता बघा, हा फक्त ऐकण्याचा कार्यक्रम आहे, बघायचा कार्यक्रम नाहीये. तो माझा 16 वर्षापूर्वी 17 वर्षापूर्वी झालाय. त्याच्यामुळे आता जो काय आहे तो फक्त ऐका. त्या धारावीला भाषण केलं त्यावेळेला 2 कॅमेरे होते समोर. लगेच दुसऱ्या दिवशी मी विक्रोळीला सभा होती, सगळे हजर. आणि आज हा डोंगर. माझ्यावरती सगळे कॅमेरे लावण्यापेक्षा माझी सर्व कॅमेऱ्यावाल्यांना विनंती आहे, सर्व चॅनल्सना विनंती आहे, मला दाखवण्यापेक्षा हे महाराष्ट्राचं रौद्र स्वरूप त्या दिल्लीकरांना, भैयांना पहिल्यांदा दाखवा. त्यांना हे कळू देत की हे काय जमलंय ते. माझा चेहरा रोजच बघतायत, पण हा महाराष्ट्र कशा पद्धतीने पेटलाय हे दिल्लीश्वरांना कळू दे, तिकडच्या भैयांना कळू दे. त्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. त्यांची वळवळ थांबायची नाही त्याशिवाय ती. मगाशी घरातनं निघताना विचार करत होतो जरा उलटी करून बघू. तुम्हाला प्रश्न पडला असेल कशासाठी? म्हटलं काय निघते का बघू, नाही तर हे आहेतच पाट्या दाखवायला. फिर उगला राज ठाकरेने जहर. हे सगळे चॅनलवरचे भैये, पत्रकार तिकडचे दिल्लीचे, सतत यांना याच बातम्या ज्या घडल्या नाहीत त्या पण सतत दाखवत आहेत. मी पाणीपुरी खायला घेतली. देखिए उत्तर प्रदेश की पानीपुरी खाते वक्त राज ठाकरे को देखिए कैसे पानीपुरी खाएंगे ये उत्तर. अरे शांत रहा. एवढाच उद्योग आहे तुला?
त्या मणिपूरला 14 लोकांना ज्यावेळेला ठार मारले त्यांच्या पाठीवरती लिहिलं की तुमच्या तुमच्या प्रांतात परत जा, त्यावेळेला कुठे गेला होता रे तुम्ही? बँगलोरचं रेल्वे स्टेशन फोडून टाकलं का ना रे? बातम्या छापल्यात तुम्ही? कारण यांना देणं घेणंच नाही त्या गोष्टींचं. यांचा या युपी बिहार वाल्यांचा जो मनसुबा आहे ना मुंबई महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा, हा मी उधळून लावला म्हणून ते चिडले, म्हणून ते चिडले. 2 तारखेला मी बोललो, 2 फेब्रुवारी जे बोललो ते रेकॉर्ड वरती आहे. काय झालं? राहून देव. हे तूही खाली बस रे आता, इथे तिथे फिरू नको उगाच. यायले मध्ये हे डोकं करतात, मग ते ओरडतात, मग मी मध्ये थांबतो. 2 फेब्रुवारीला विक्रोळीला बोललो, त्याच्यानंतर 9 फेब्रुवारीला मी पत्रकार परिषद घेतली. मला आता राजकारणात येऊन 20 वर्ष झाली, प्रत्यक्ष राजकारणात येऊन. या महाराष्ट्रातल्या अनेक सर्वच संपादकांपासून अनेक पत्रकारांचे माझे मैत्रीचे संबंध आहेत. अनेक वेळा त्यांनी माझ्यावरती टीका केली, गेली अनेक वर्ष ते टीका करतायत, चांगलेही लिहितायत, नाही अशातला काही भाग नाही. पण मी कधी त्यांच्याशी संवाद तोडला नाही, कधीच नाही तोडला. जरी माझ्या विरोधात ते लिहित गेले, माझ्या विरोधात ते बोलत गेले, कधी वाईट लिहिलं, कधी चांगलं लिहिलं, कधी काय लिहिलं, सगळं जरी होतं तर मी कधीही त्यांच्याशी संवाद तोडला नव्हता. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सर्व हिंदी चॅनल्स आणि इंग्रजी चॅनल्स यांना म्हटलं यायचं नाही. वाघ म्हटलं तरी खातंय आणि वाघोबा म्हटलं तरी खातंय, तो वाघ आहे आज. बरं, माझा इथल्या ही जी इथली मुलं असतात सगळी, यांच्याबद्दल माझं काय म्हणणं, सगळी मराठी पोरं आहेत. ते पण मला सांगत असतात आम्ही काय करणार, आम्ही फुटेज तिकडे दिल्लीत पाठवतो, मग त्याचं ते काय करतात ते करतात. पण मला मुद्दाम मी निषेध कसा व्यक्त करायचा तुमचा? तुम्ही कोण न्यायाधीश लागून गेलात? सरकारने काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याचा निर्णय तुम्ही देणार? सर्व बाजूनी तुम्ही सरकारवरती प्रेशर आणणार, पोलिसांवरती प्रेशर आणणार, सगळ्या बाजूनी प्रेशर आणणार. कशासाठी बरं? मी काय बोललो होतो? माझ्या इतक्या आता हे मी 2 तारखेला भाषण केलं, 9 तारखेला पत्रकार परिषद घेतली, 9 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली, आणि त्याच्यानंतर जो मी बोललोय तो आता 24 मार्चला शिवजयंतीला 1 मिनिटासाठी. म्हणजे 9 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी ते 24 मार्च मी कुठे काय बोललो? जे काही बोललो ते माझे लेख लिहिलेत, मुलाखती दिल्यात, त्याही रेकॉर्डवरती आहेत. कधी बोललो मी की सगळे जेवढे उत्तर प्रदेश बिहारचे लोक आहेत त्यांना चालते करा व्हा म्हणून? अजून नाही बोललो. पण ही जर त्यांची जर दादागिरी जर इकडे महाराष्ट्रामध्ये वाढत गेली तर मला तेही करावं लागेल, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. काय चुतिया समजलात? महाराष्ट्र हा लढवय्या महाराष्ट्र आहे. जे जे काही मिळवलं ते आजपर्यंत लढून मिळवलेलं आहे.
महाराष्ट्राच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका. हा तिसरा नेत्र जर समजा या शिवरायाचा उघडला ना तर सगळेच भस्मसात व्हाल. येड्याचा कारभार समजला. कोणी यावं आणि टपली मारून जावं. बरं मी काय बोललो काय होतो. त्या अबू आझमी पासून त्या तो अमर सिंग ते बेडूक, बच्चन कुटुंबाचा प्रवक्ता, यायला ते नाही बोलत, हेच भुंकतय. माझ्यावरती एक केस टाकली होती त्यांनी, याला धमक्या दिल्या मारण्याच्या. पुढे काय झालं त्याचं, केसच खोटी ठरली. अच्छा, काही धमक्याच दिल्या नव्हत्या. हे अशी माणसं ही सगळी. त्या अमिताभ बच्चन यांच्या काहीतरी घरावरती म्हणे बाटली फेकली. हो, माझा कार्यकर्ता एक बाटली नाही फेकेल, अख्खा क्रेट फेकेल. काही घटना घडली नाही, काही नाही, काही नाही, चालवतात आपले. एक माणूस आपला बसलाय, भिंतीकडनं येतो, स्कूटरवरती बसतो, त्याला एक लाल रिंग, ये चला. अरे तो भिंतीपाशी कशाला गेला होता? बाटली टाकायला गेला होता का बाटली रिकामी करायला गेला होता? ह्याचा तर पहिला विचार कर. कोणतेही फुटेज कुठेही दाखवायचं. पोलीस तिथे जाऊन आले, काचेचा एक तुकडा नाही मिळाला. हे असले खोटे अपप्रचार करता तुम्ही. काय त्या अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मी काय बोललो, काय चुकीचं बोललो मला सांगा ना. यांनी पहिल्यांदा आयुष्यामध्ये निवडणूक लढवली ती उत्तर प्रदेशमध्ये, खरं की खोटं? ह्यांनी हिंदी सोडून इतर चित्रपटामध्ये काम केलं, ते भोजपुरी चित्रपटामध्ये काम केलं, खरं की खोटं? उत्तर प्रदेशचे ब्रँड अँबॅसेडर झाले आणि काय सांगतायत, उत्तर प्रदेश में है उतना दम का वहां पे गुन्हेगारी है कम. अरे इथे आले ते सगळे, तिकडे असणारच कमी. रोज ट्रेन भरून भरभरून आपले येतातच येत. बरं ते ब्रँड अँबॅसेडर झाले, खरं की खोटं? त्यांच्या सुनेच्या म्हणजे त्या ऐश्वर्या रायच्या नावाने तिथे कन्याशाळा काढली, खरं की खोटं? मी काय चुकीचं बोललो? मग मी फक्त एवढंच म्हटलं की इतका महान कलावंत, इतका मोठा श्रेष्ठ कलावंत की गेल्या शतकामध्ये असे खूप कलावंत कमी जन्माला येतात, त्यातले हे अमिताभ बच्चन. अहो, इतक्या मोठ्या कलाकाराला जर स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम असू शकतं, तर राज ठाकरे खूप लहान माणूस आहे, त्याला स्वतःच्या राज्याबद्दल, मराठी माणसाबद्दल प्रेम नसेल काय? काय चुकलं माझं सांगा ना मला, मी काय कुठे चुकलो? आता परवा दिवशी ते कोणते रामदास का काय ते आहेत ना, अंबुमणी रामदास, आरोग्यमंत्री आहेत. त्यांनी असं म्हटलं म्हणे की देशभर पोलिओचा फैलाव जो जिकडून होतो तो उत्तर प्रदेश मधनं होतो. आता हे मी बोललो का? आणि इथे जाहिरातीत अमिताभ बच्चन पोलिओचा डोस घ्या, पोलिओचा डोस घ्या, 2 थेंब घ्या, 2 थेंब घ्या. तिथे जाऊन 2 थेंब दे, तिथून इकडे येतंय. त्यात त्यांची ती पत्नी, बालासाहेब छोड़ के मैं किसी ठाकरे को नहीं जानती. अगर कन्याशाला निकालनी है तो राज ठाकरे अपना प्लॉट दे दे. क्या आईला माझा प्लॉट माहिती, मी नाही माहिती हिला. हे बरं चाललंय. मध्यंतरी एक काहीतरी सामना दैनिकामध्ये त्या अमिताभचीच खरडपट्टी काढणारी बातमी आली, पण नंतर सगळी सारवासारव. रजनीकांतची काहीतरी हे होती आणि अमिताभ बच्चनना काहीतरी पळपुटा बिळपुटा वगैरे काहीतरी म्हटलं होतं.
ती बातमी वाचल्यावरती मला असं वाटलं आता बहुधा जया बच्चन म्हणणार की मी फक्त प्रबोधनकार ठाकरेंनाच ओळखते, बाकी कोणा ठाकरेंना ओळखत नाही. मागे मागेच जाणार होती ती, मागे मागेच. कोणती संस्कृती पोसायची आम्ही? मी एक गोष्ट बोलल्यानंतर महाराष्ट्रातला सगळा मराठी एकवटतो, याचा अर्थ मी जे बोललो हे तो रोज भोगत होता म्हणून त्याला हे पटलं. त्याला रोज जे भोगावं लागत होतं तेच मी फक्त बोललो. हे यांचं जे चाललेलं आहे याला आक्रमणच म्हणतात, दुसरं काही तिसरं काही म्हणत नाही याला. हे आक्रमणच आहे. स्वतः राहायचं नागडं आणि जायचं दुसऱ्याचे कपडे फाडायला, ही यांची वृत्ती. स्वतःच्या प्रदेशातल्या लोकांना नागवून ठेवलं या सगळ्या लोकांनी आणि चालले दुसऱ्या प्रदेशामध्ये महाराष्ट्र काबीज करा. काय घोषणा देतात? मायावती ज्यावेळेला इथे आल्या त्यावेळेला पण तीच घोषणा, मुलायम सिंग यादव ज्यावेळेला इकडे आले त्यावेळेला पण तीच घोषणा. काय उत्तर प्रदेश तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. महाराष्ट्र अभी बाकी याचा अर्थ काय होतो? म्हणजे आम्हाला महाराष्ट्रावरती कब्जा करायचा आहे, आम्हाला महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे, आम्हाला मिळवायचा आहे. आणि त्याच दृष्टिकोनात यांची सगळी व्यूहरचना चाललेली आहे. प्रत्येक ठिकाणी अनधिकृत झोपड्या उभ्या करायच्या. तिथे जाणार नाहीत त्या मेधा पाटकर. कुठचा तो आयोग? काय मानवाधिकार आयोग, ह्युमन राईट्स कमिशन. त्या हल्ली इकडेच असतात कारण गुजरातमध्ये येऊ देत नाहीत. माझं त्या बाईंविषयी काही म्हणणं नाही, पण कोणत्या घेताय केसेस तुम्ही? आमच्या महाराष्ट्रामधला शेतकरी ज्यावेळेला आत्महत्या करतो त्याच्याबद्दल तुम्हाला कधी जावंसं वाटलं नाही त्या ह्युमन राईट्स कडे? भिवंडीमध्ये 2 पोलिसांना चेहऱ्यावरती दगड मारून त्यांना मारून टाकले, त्यावेळेला नाही तुम्हाला जावंसं वाटलं तिकडे ह्युमन राईट्स कडे? आजच तुम्हाला जावंसं वाटतंय? हा कोणता दुटप्पीपणा, कोणता दुटप्पीपणा? ते एक दुसऱ्याच्या आयल ते बसले बिहारमध्ये कानाचे केस वाढवून. गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे को. छठ पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग. येऊन तर बघ साल्या, परत जातो की नाही बघ. ते मध्यंतरी चांगला भला माणूस शत्रुघ्न सिन्हा, त्यांचंही ऐकलं, त्याच्यानंतरचं वाक्यही ऐकलं मी. ते मायाबद्दल बोलत होते, राज एक अच्छा आदमी है, एक कलाकार है, एक ऐसा है, एक वैसा है बोलत होते. त्याच्यानंतर काय बोलले? बिहार में तो एक इंडस्ट्री चलती है वो है एक्सटॉर्शन की. एक्सटॉर्शन म्हणजे खंडणीची. एक्सटॉर्शन हे बिहारचेच शत्रुघ्न सिन्हा बोलतायत. कुठच्या प्रदेशाबद्दल? बिहार बद्दलच बोलतायत. आज मुंबई मधल्या कुठच्याही पोलीस अधिकाऱ्यांना विचारून बघा, त्यांचा सर्वात जास्ती वेळ हे युपी बिहार मधनं इथे जे गुन्हे करतात त्यांना शोधण्यासाठी तिकडे जावं लागतं. सर्वात जास्ती वेळ त्यांचा तिकडे जातो. सगळ्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही विचार करा, एवढे अपराध कधी महाराष्ट्रामध्ये कधी होत नव्हते. हे का व्हायला लागले? कशासाठी व्हायला लागले? मला लोक विचारतात, काय तुमची मराठीची व्याख्या काय? सोपी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी. आमच्या शिवरायांचं ज्यावेळेला शिवचरित्र ज्यावेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी. हे कसले एकरूप होत आहेत?
1 मे साजरा करतायत आत्ता गंगेच्या काठावर. आणि इकडे महाराष्ट्र दिन कसला? भोजपुरी गाण्यांचा. भोजपुरी गाणी ऐकतो तुम्ही? मराठी बोलता येतं का? म्हणून मी आमच्या सगळ्या लोकांना सांगितलंय, सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलंय, कधी कुठेही तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, हे टिकवायचं असेल तर कुठेही जिकडे जाल तिकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फक्त मराठी बोलण्याचाच वापर तुम्ही केला पाहिजे, तर हे पुढचं सगळं टिकून राहील. त्याशिवाय हे सुधारायचे नाहीत. आणि यांची मस्ती किती. आज उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हे आम्हाला राज्य घटना शिकवतायत. महाराष्ट्राला महाराष्ट्र प्रत्येक वेळेला सर्वप्रथम राष्ट्राचा विचार करत आला आणि हे सगळे प्रांत सर्वप्रथम आपल्या प्रांताचा विचार करत आले आणि मग नंतर देशाचा विचार करत आले. हे महाराष्ट्राला राज्य घटना शिकवणार? ज्यांनी घटना लिहिली तेच मुळातले महाराष्ट्रातले. हे आम्हाला काय शिकवणार? घटनाविरोधी मी काय बोललो? मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही हिंदी भाषेचा ठराव मांडता, भोजपुरी सिनेमाला सवलती देता. हे कसलं षडयंत्र आहे? हे काय चालू आहे? यांना हवंय काय? यांना हवंय हे सगळं काबीज करायचंय. आज 227 नगरसेवकांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आज बघा 24 नगरसेवक हे सगळे आहेत उपरे. कसे 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 हळूहळू घुसत जातात ते बघा, आतमध्ये जातात ते बघा. आणि वरती येऊन इकडे महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे शिव्या घालणार. काय लायकी यांची? तो अबू आझमी, त्याचा मुलगा ड्रग्ज मध्ये सापडला होता, हा बॉम्बस्फोटामध्ये सापडला होता. कायच्या आईला खानदान आहे? इथे काठ्या वाटण्याच्या भाषा करता तुम्ही. आणि मग मी काय चुकीचं बोललो होतो की अबू आझमीने जर समजा इथे काठ्या वाटपाचा कार्यक्रम केला तर राज ठाकरे महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेईल. दोन दोन अडीच हजार महिलांवरनं इकडे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. तुम्हाला इकडे राहायला देतो हे उपकार समजा. त्याच्यानंतर तो म्हणतो काय आझमगडवरनं 20,000 माणसं घेऊन येईन म्हणे. अरे घेऊन तर ये, जाताना 40,000 फक्त पाय जातील. आता याच्यावरती सगळेजण म्हणणार बघा कशी प्रक्षोभक भाषण करतात. प्रक्षोभक मी केलं? काठ्या वाटपाचं मी बोललो होतो? 20,000 आझमगडवरून माणसं घेऊन यायचं मी बोललो होतो? हा अबू आझमी ह्याची औकात काय? मला सांगा, महाराष्ट्रामधले जे काही मतभेद असतील, जे मतभेद असतील इथं सर्व राजकीय पक्षांमधले, ते आमचं आम्ही बघून घेऊ. हा कोण सांगणारा? हा काल अबू आझमी टीव्ही चॅनल वरती म्हणतो की शरद पवारांनी म्हणे रस्त्यावरती वाडगं घेऊन भीक मागितली पाहिजे. गृह खातं यांच्या हातात, सगळ्या गोष्टी यांच्या हातात. का नाही याचा बंदोबस्त होत? रस्त्यावरती नागडा करून फोडून काढला पाहिजे असल्या सगळ्या लोकांना. ह्यांची हिंमत कशी होते? या महाराष्ट्रामधल्या कुठच्याही नेत्याबद्दल ह्यांची बोलायची हिंमत कशी होते? कोण ही माणसं तरी कोण? यांचा संबंध काय या महाराष्ट्राशी? संयुक्त महाराष्ट्रामध्ये 105 जणांचे ज्यांनी बलिदान केलं, इतकी लोक लढले. आचार्य आत्र्यांपासून माझ्या आजोबा प्रबोधनकार ठाकरेंपासून
डांगेंपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पण लिहिलेलं आहे त्याच्यावरती, त्यांनीही पाठिंबा दिलेला आहे. सगळ्याच मोठ्या नेत्यांनी त्या संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिला. तो संयुक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला तो या काय युपी बिहारच्या भैयांच्या गोठ्यात बांधण्यासाठी? मला सांगा, आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये, इतक्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, सगळीकडे, सगळ्या शहरांमध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात. पंजाबी राहतात, गुजराती राहतात, मारवाडी राहतात, सिंधी राहतात, पारशी राहतात, सगळ्या प्रकारचे लोक राहतात. का नाही हो कधी आपल्याला वाटलं की हे ताकद दाखवतात म्हणून? कधीच आपल्याला असं वाटलं नाही की बाबा गरबा चाललाय, दांडिया चाललाय, हे बघा कशी आपली ताकद दाखवतात. कधीच नाही वाटलं. आपणही त्यात समरस होतो. तेवढ्यापुरता तो 9 दिवसाचा दांडिया होतो, गरबा होतो, संपला विषय. बंगाली बांधवांची इकडे दुर्गा पूजा असते, मी लहानपणापासून जात असे. मला नाही कधी वाटलं की बंगाली लोक इथे ताकद दाखवतात. ज्या वेळेला छठपूजेचे कार्यक्रम ज्या वेळेला हे सुरू करतात, का सगळ्यांना असं वाटतं की हे ताकद दाखवतात रस्त्यावरती येऊन आपली? मी त्या दिवशी असाच चाललो होतो एका कार्यक्रमाला, मला माहितीच नव्हतं हे काय लफडं. बघतोय सगळीकडे उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन. म्हटलं हे कुठून सुरू झालं? ते एक छठपूजा चालू आहे, तिथे लाई चना चालू आहे, अजून काय काय वाटतात त्याच्यात. नवीन आता उत्तर प्रदेश दिन काय लफडं सुरू झालं? ते बघितल्यावर माझं टाळकच सरकलं. तेव्हाही बोललो होतो, आजही सांगतो, महाराष्ट्रामध्ये जो गेला तो आणि ह्याच्या पुढे देखील फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल. दुसरे तिसरे कोणत्याही राज्यांचे दिवस साजरे केले जाणार नाहीत. माझ्या या विधानावरती राज्य सरकारला जर मला अटक करायची असेल तर त्यांनी करावी, खुशाल करावी. कितीही वेळा यासाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे, परंतु मी ही असती नसती लफडी मी महाराष्ट्रात होऊ देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. अहो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. आम्हाला सांगतात ते प्रत्येक वेळेला घटना शिकवणार, आम्हाला घटना. सगळेजण या देशामध्ये कोणी कुठेही जाऊन राहू शकतं. तुम्ही त्याला थांबवणार कसे? परवा दिवशी ते हे आले, कोणते हवाई दल प्रमुख अनिल टिपणीस ना, अनिल टिपणीस आले, ते बोलून गेले. आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे की आमचे पंतप्रधान ज्या वेळेला तिथे पाकिस्तानात गेले होते त्यावेळेला तिकडच्या लष्करातले कोणी अधिकारी जे होते मोठे, यांनी आमच्या पंतप्रधानाला सॅल्यूट मारला नाही. ज्यावेळेला मुशर्रफ ज्यावेळेला भारतामध्ये आले, हिंदुस्थानात आले, त्यावेळेला यांनी सॅल्यूट मारला नाही त्याला. आम्हाला अभिमान आहे तुमचा. एक तर मराठी म्हणून अभिमान आहे आणि त्यात तुम्ही केलेली कृती याचाही आम्हाला अभिमान आहे. पण माहीत नसलेल्या विषयामध्ये फंदात पडू नका. परवा दिवशी ते बोलले की महाराष्ट्रात जर समजा लोक येत असतील तर थांबवणार कशी? थांबू शकणार नाही. स्वतः राहतात हरियाणात आणि उपदेशीकडे. उगाच माहीत नसलेल्या गोष्टींवरती वरतून पोकळ घिरट्या मारू नका. घिरट्या एवढ्यासाठी बोललो कारण ते हवाई दल प्रमुख आहेत. लष्कराचे अधिकारी असते, प्रमुख असते तर मी बोललो असतो उंट्यावरून शेळ्या हाकू नका. कोणी येतो आणि उपदेश देतोय? हे लोंढे थांबवण्यासाठी आणि ती राज्य सुधारण्यासाठी म्हणून त्यांना का नाही उपदेश दिले जात? त्यांना का नाही कोणी समजवत? हे कसं झालं माहितीये का की एखाद्या आई वडिलांना एक 4-5 मुलं असावीत, त्यातली सगळी कामं करतायत, नोकरी करतायत, सगळं करतायत, पैसे व्यवस्थित घरी आणून देत आहेत, आणि एक उडाण टप्पू 2 उडाण टप्पू निघालेत. आई वडिलांना प्रेम त्या उडाण टप्पूंचं. जे कष्ट करतायत, जी राज्य कष्ट करतायत त्यांच्याबद्दल काहीच नाही वाटत तुम्हाला? या केंद्राला महाराष्ट्र इतकं भरभरून देतो, तुम्ही त्या महाराष्ट्राच्या पदरात काय टाकताय? आणि हे पूर्वीपासून आहे, हे जुनं आहे. या दिल्लीचा महाराष्ट्रावरती राग असलेला काय आजचा नाहीये, हा पूर्वीपासूनचा आहे. कारण प्रत्येक वेळेला महाराष्ट्राने या दिल्ली शोरांपुढे कधी गुडघे टेकले नव्हते पूर्वी. आता मणके पण काढून ठेवतात.
आणि मग हे ते तसे वागतात म्हणून हे आम्हाला विचारतात, आम्हाला सांगतात की कोणी येऊ शकतं आणि कोणी राहू शकतं आणि काही करू शकतं. मी मध्यंतरी मला एक जण भेटले, त्यांना मी सांगितलं, म्हटलं ते पण असंच काहीतरी चालू होतं आणि बरोबर मराठीच, की असं कसं थांबवणार तुम्ही? घटनेमध्ये लिहिलेलं आहे या राज्यामधला माणूस दुसऱ्या राज्यामध्ये कुठेही कसाही जाऊन राहू शकतो आणि काही करू शकतो, हे तुम्ही थांबवणार कसं? मी जरा शांत बसलो. त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही राहता कुठे? ते बोलले अशा अशा ठिकाणी मी राहतो. म्हटलं काय सोसायटी आहे का? ते बोलले हो सोसायटी. म्हटलं मग मुलांना खेळायला वगैरे मैदान वगैरे जागा आहे की नाही तिकडे आतमध्ये? हो आहे ना. म्हटलं मग तुमच्या सोसायटी मधली कॉलनीतली मुलं वगैरे खेळतात की नाही तिकडे? हो खेळतात ना, रोज खेळतात, म्हणजे काय प्रश्नच नाही. म्हटलं मग ज्यावेळेला तुमच्या सोसायटी मधली मुलं तिकडे खेळत नाहीत त्यावेळेला बाहेरची लोक येऊन खेळतात का तिकडे? ते बोलले नाही असं नाही. म्हटलं खेळून द्याल का त्यांना? नाही नाही, आमच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये कसं खेळून देणार? म्हटलं स्वतःच्या कंपाऊंड मध्ये तुम्ही बाजूच्या मुलाला खेळू देत नाही का? तो भारतीय नाही काय? तो भारतीय नाही? स्वतःच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये बाजूच्या माणसाला खेळून देता येत नाही, मग मी माझ्या महाराष्ट्राच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये इतरांना कशाला खेळून देऊ? मला जरा सांगा ना. तेव्हा आहे ना भारतीय बिरतीय आठवतं सगळं. आम्ही भारतीय आहोत, सगळे भारतीय आहेत, सगळे समान आहेत. मग अनेकांच्या घरात बंगल्याच्या बाहेर किंवा सोसायट्यांच्या बाहेर पाटी लावलेली नसते का? फेरीवाल्यांनी आतमध्ये येऊ नये का? तो फेरीवाला भारतीय नाही? आपलं जेवढं आहे तेवढं नीट ठेवायचं, बाकीचा बट्ट्याबोळ झाला तरीच हरकत नाही. कोणती वृत्ती? मराठी माणसाबद्दलचे प्रश्न मराठी माणसाने पहिले विचारायचे सोडून दिले पाहिजेत, की आमची मुलं अशी आणि आमची मुलं तशी आहे, आमची मुलं काम करत नाहीत. आमची मुलं काम करत नाहीत? सकाळचा पेपर तुम्हाला कोण आणून देतो? मराठीच मुलगा आहे. सकाळचं दूध तुमच्या घरी कोण आणून देतो? मराठीच मुलगा आहे. ऑफिसात जाता त्यावेळेला तुमच्या ऑफिसमध्ये डबे कोण घेऊन जातं? मराठीच मुलगा आहे. कोणाला शिकवता तुम्ही मराठी मुलं काम नाही करत म्हणून? अरे जर त्यांना कळलंच नाही कुठे काम आहे तर करतील काय ते तरी? कशाला शिव्या घालता मराठी मुलांना? फक्त या युपी बिहार वाल्यांसारखे छक्के पंजे आमच्या मुलांना जमत नाहीत म्हणून अजूनपर्यंत मागे राहिलेत. म्हणून अजून मागे. हे जे सतत घटनेबद्दल बोलत असतात ना, बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मी तुम्हाला सांगतो हे नीट जाणीवपूर्वक ऐका मी काय बोलतोय ते. हे सतत जे घटनेचे दाखले देत असतात ना, की घटनेमध्ये असं लिहिलंय, घटनेमध्ये तसं लिहिलंय, घटनेमध्ये हे म्हटलंय, घटनेमध्ये ते म्हटलंय, ती जी घटना ज्यांनी लिहिली ना त्या आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पुस्तकात काय लिहून ठेवले हे मी जरा तुम्हाला वाचून दाखवणार आहे आता. पुस्तकाचं नाव आहे भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा. लेखक नामदार डॉक्टर B.R. आंबेडकर. 1955 साली लिहिलेलं पुस्तक आहे त्यांनी हे. त्यात त्यांनी काय लिहिलंय हे मी तुम्हाला जरा वाचून दाखवतो. 4-5 उतारे आहेत ते जरा ऐका नीट. तुम्ही ऐका रे बाबा. नाही तर मी काहीतरी आंबेडकरांच्या नावावर काहीतरी मी भलतच खपवतोय वगैरे काहीतरी काय वाटेल ते सुरू करू शकतात ते. उत्तर प्रदेश आणि बिहार यासारखी राज्ये निर्माण करून राज्य पुनर्विचार मंडळाने केवळ तौलनिक विषमताच निर्माण केली एवढेच नव्हे तर दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असे 2 तटनेही निर्माण केले. उत्तर भारतात हिंदी भाषेचे प्राबल्य आहे, उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात. हिंदी भाषिकांची लोकसंख्या किती मोठी आहे याची बहुतेक कुणालाही दखल नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 48% लोकसंख्या हिंदी भाषिकांची आहे. या वस्तुस्थितीचे समीक्षण केले तर एक गोष्ट चटकन लक्षात येते की या मंडळाने एवढे श्रम करून उत्तर भारताचे संलग्नीकरण आणि दक्षिण भारताचे छुटक द्वीपकल्प राज्य निर्माण केली. उत्तर भारताचे हे वर्चस्व दक्षिण भारत सहन करेल काय
हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच विचारलेला सवाल आहे, मी नाही. माझ्याकडे हे पुढे ऐका, माझ्याकडे घटना निर्मितीचे काम होते तेव्हाची एक गुपित कथा मी यावेळी निवेदन करू इच्छितो. अर्थात गुपित भंगाचा आरोप आता माझ्यावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधीची ती चर्चा होती. घटनेचे 115वे कलम या विषयासंबंधी राष्ट्रभाषेसंबंधी आहे. या कलमावर जेवढी गरमागरम आणि विस्तृत चर्चा झाली तेवढी चर्चा दुसऱ्या कुठल्याही कलमावरती झाली नाही. घटनेच्या कुठल्याही कलमाला एवढा जबर विरोध झाला नाही. विरोधाच्या ज्वाळात हे कलम बरेच ताऊन सुलाखून निघाले. प्रदीर्घ चर्चेनंतर हे कलम मतास टाकले आणि काय आश्चर्य, 78 विरुद्ध 78 असे मतदान झाले. कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही. त्यावर काही कालावधी गेला. हाच प्रश्न पुन्हा काँग्रेस पक्षाच्या मतदानास टाकला आणि मतदान 77 विरुद्ध 78 असे झाले. केवळ एका मताने हिंदी ही राष्ट्रभाषा ठरली. जी आम्हाला राष्ट्रभाषा 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 म्हणून जी सांगितली जाते ती एका मताने ठरली. आणि या राष्ट्रभाषेच्या नावाखाली हे राष्ट्र म्हणून हे आमच्यावरती आक्रमण करणार. तामिळनाड घ्या, आंध्र प्रदेश घ्या, कर्नाटका घ्या, केरळ घ्या, वरती गुजरात घ्या. कोणी यांच्या भाषेची दादागिरी सहन करत नाही. ते आपली स्वतःची घट्ट भाषा पकडून बसलेले आहेत. कोणी घुसू पण शकणार नाहीत. पुढे बघा, या वस्तुस्थितीवरून दक्षिण भारताचा उत्तर भारतावरती किती कटाक्ष आहे हे तुमच्या लक्षात येईल. उत्तर भारत संलग्न झाला आणि दक्षिण भारत विछिन्न राहिला आणि हिंदी राजकारणात उत्तर भारताचे वर्चस्व असेच चालू राहिले तर परस्पर द्वेष भाव निर्माण झाला नाही तरच नवल. केंद्रीय सरकारात हे तुम्ही लक्षात घ्या रे, केंद्रीय सरकारात एका राज्याला दुसऱ्या राज्यावर अशा आगंतुकपणे वर्चस्व चालवू देणे धोक्याचे आहे. हे कोण म्हणतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, ज्यांनी आमची घटना लिहिली. मग मी काय वेगळं बोलतोय? एका राज्याने दुसऱ्या राज्यावरती अशा प्रकारे वर्चस्व लादू नये हेच तर मी बोलतोय ना. म्हणून मी पुरावा देखील तुमच्याकडे घेऊन आलो. अजून कोणाला जर पाहिजे असेल ह्याच्या फाईली घेऊन जाव्यात माझ्याकडनं. घटक राज्ये समतोलाची राखण्यास केंद्रीय शासनात काही तरतूद नसल्यामुळे नवनिर्मित विजोड राज्यांमुळे उत्तर प्रदेशाखेरीज इतर राज्यांमध्ये अविश्वास आणि असंतोष निर्माण होईल. सध्याच्या केंद्रीय शासन पद्धतीमुळे भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेश इतर राज्याहून प्रबळ ठरेल ही भीती केवळ दक्षिण भारतीयांचीच नसून पंजाब, बंगाल व इतर राज्यांनीही व्यक्त केलेली आहे. आणि ही भीती निराधार आहे असं कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. या भीतीचे निराकरण केले नाही आणि आत्ताच तद्विषयक उपाययोजना केली नाही तर ही भीती राष्ट्रीय ऐक्याला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य कोणीही लपवून ठेवू शकत नाही. कोण म्हणतंय? उत्तर प्रदेश बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, मी नाही म्हणत आहे. प्रत्येक वेळेला सल्ले आम्हाला द्यायचे की मुंबई वगैरे कोणी येऊ शकतं, आमच्या पुण्यामध्ये कोणी जाऊ शकतं, ठाण्यामध्ये. मुंबई ही म्हणे काय मराठी लोकांनी घडवलीच नाही, ही बाहेरून आलेल्या लोकांनी घडवली. त्याच्यावर पण बाबासाहेब काय म्हणतात ते ऐका. त्यांनीच लिहिलं, मी काय लिहिलं नाही. मुंबईच काही बहुरंगी शहर नाही. कलकत्ता आणि मद्रास ही देखील मुंबईप्रमाणेच बहुरंगी आहेत. जर कलकत्ता पश्चिम बंगालमध्ये राहू शकते आणि मद्रास राज्यातून काढून टाकता येत नाही तर मग महाराष्ट्रात मुंबई राहायला एवढे आकांडतांडव का? प्रत्येक महाराष्ट्रीय हाच प्रश्न विचारत आहे. या प्रश्नाला माझ्याकडे तरी काहीच उत्तर नाही. मात्र या समस्येमुळे एक शंका मनात उद्भवते, ती ही की महाराष्ट्रीय राज्य करण्यास असमर्थ आहेत असे काँग्रेस ट्रस्टींना वाटत असावे. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. मराठी बाण्याचा हा अपमान आहे आणि हा अपमान ते कधीही सहन करणार नाहीत. महाराष्ट्रीयेतरांच्या म्हणजे मराठी लोक सोडून महाराष्ट्रीयेतरांच्या भांडवलावरती मुंबई शहर उभारले गेले आहे असे म्हटले जाते.
बघा, आज जे बोंबलतात ते तेव्हा पण तेच बोंबलत होते. महाराष्ट्रीयतरांच्या भांडवलावरती मुंबई शहर उभारले गेले असे म्हटले जाते. असेलही कदाचित, परंतु मद्रास हे काय मद्रासी भांडवलाने बांधले गेले आणि निव्वळ बंगाली भांडवलावरती कलकत्ता निर्माण झाले. युरोपियन देशांचे भांडवल येथे गुंतवले गेले नसते तर ही शहरे स्मशानवत राहिली असती. पण जेव्हा महाराष्ट्रीय मुंबईवरती हक्क सांगतात तेव्हा हा भांडवलशाही युक्तिवाद पुढे का केला जातो? मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती. मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो, उद्योगधंद्यांसाठी कामगारांचा पुरवठा देखील महाराष्ट्र करतो. महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहनजोदरो उर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही. हे घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय. या सगळ्या प्रसंगामध्ये माझ्या अनेक मित्रांनी मला अनेक काही गोष्टी पाठवल्या. त्यातली ही गोष्ट आमचे राजू परोळेकर यांनी माझ्याकडे पाठवली. मला त्यांचा एके दिवशी फोन आला आणि मला बोलले, अहो मी हे धक्कादायकच वाचतो हे सगळं. त्यातला बराचसा अंश त्यांनी आत्ताच्या येत्या लोकप्रभेमध्ये पण त्यांनी दिलेला आहे. त्यांचा लेख आहे, अप्रतिम लेख आहे, वाचाच जरूर सगळ्यांनी. आत्ताचा नवीन आलेला लोकप्रभा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काढलेला तो लेख जरूर वाचा आपण. मी काय वेगळं बोलतोय ह्याच्यापेक्षा? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावरती काहीतरी आरोप केलेत की हे बरं नाही, हे देश तोडण्याचे प्रकार. देश तोडण्याचे प्रकार आतापर्यंत इतके दक्षिण भारतामधले इतके राष्ट्रपती आतापर्यंत झालेले आहेत, एपीजे अब्दुल कलामांपर्यंत. या दक्षिण भारतामधनं आतापर्यंत झालेले जेवढे राष्ट्रपती आहेत ह्यातल्या एकाने तरी हिंदीत भाषण केले का हो कधी? ज्यांनी ज्यांनी भाषण केली आतापर्यंत इंग्रजीमध्ये केलेली आहेत. इंग्रजी का आमची मातृभाषा आहे का राष्ट्रभाषा आहे? पण ते हिंदी बोलत नाहीत म्हणजे नाहीत. त्यांना स्वतःच्या राज्याबद्दल स्वतःच्या भाषेबद्दल जेवढी तळमळ, जेवढी आत्मीयता, जेवढी कळकळ, म्हणून ते सगळे टिकून आहेत अजून. मी नेहमी सांगतो ना, जिकडे जमीन भुसभुशीत असते ना तिथेच घुशी होतात, जिथे खडक असतात ना तिथे बिळं होत नसतात. ही मुंबई महाराष्ट्राची जमीन आमच्याच लोकांनी भुसभुशीत करून ठेवली. बारीक सारीक छोट्या मोठ्या चिरीमिरीसाठी म्हणून वाटेल तो नंगनाद सुरू केला. आपण कोणाला मोठं करतोय, काय मोठं करतोय, काय वाढवतोय? मध्यंतरी माझ्याकडे एक वर्तमानपत्र आलंय, माझ्याकडे येतच, नावच घेतो, इंडियन एक्सप्रेस. या इंडियन एक्सप्रेस मध्ये आतमध्ये तर त्यांनी सगळंच दिलंय. किती तारखेचा आहे? 13 एप्रिलचा अंक आहे. काय याच्यामध्ये दिलंय? एक माणूस टॅक्सी बसलाय आणि त्या टॅक्सीवाल्याचा मुलगा 10 वर्षाचा मागे बसलाय. दिस इज देअर होम ॲज वेल देअर वर्क. Taxi driver Moinuddin Sheikh and his 10-year-old son live in their taxi in Mumbai. मला हा माणूस कोण आहे, काय आहे, हा गरीब आहे, लहान आहे वगैरे मला ह्याच्याशी देणं घेणं नाही. पण ज्या माणसाला मुंबई शहरामध्ये स्वतःचं हक्काचं घर नाही त्याला टॅक्सीचा परवाना मिळतोच कसा पहिल्यांदा मला सांगा. ही कोण अशी माणसं आहेत? हे एक उदाहरण आपल्या समोर आलंय. अशी हजारो लाखो माणसं आज मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे राहत असतील. त्याच्यानंतर बॉम्बस्फोट होतील ना तर काय होतील? या मुंबई महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांनी जीव मुठीत धरून राहायचं आणि आमचीच माणसं पोखरतायत सगळं. किती कडवट असतात ना इतर राज्यातली माणसं. त्याप्रमाणे ज्या दिवशी महाराष्ट्रातला मराठी माणूस ज्या दिवशी तसा कडवट बनेल ना, हे मगाशी मी नाव घेतलं ना, तो कोण रामदास, हे इथे माझ्याकडे पुस्तक आहे. कुठे गेलं ते पुस्तक? रजनीकांत वरती पुस्तक आलंय, द मॅन इज रजनीकांत.
द नेम इज रजनीकांत, सॉरी, द नेम इज रजनीकांत. या रजनीकांतच्या पुस्तकामध्ये वाचता वाचता याच्यामध्ये एक पॅराग्राफ आहे. मी जरा हे अक्षर बारीक आहे म्हणून जरा मी मोठं करून आणलं. देर आर सम, हे तो अंबुमणी कोंडो रामदासो जो कोचो आयसो ना सो त्यांनी म्हटले, हे त्याचं आहे वाक्य, त्या पुस्तकातला कोट. देर आर सम नॉन तमिलियन्स हु आर प्लॅनिंग टू सिट इन द चीफ मिनिस्टर्स चेअर. I want Tamilians to rise and be alarmed. Do not allow any outsiders, I repeat, any outsiders, non-Dravidians to place themselves in the driver's seat. Ramadas spat out his venom. The media woke up to the alarm call. Everyone knew Rajnikant was the target. डॉक्टर अंबुमणी रामदास म्हणजे सध्याचे आरोग्य मंत्री, ते म्हणतात की काही तामिळ नसलेली माणसं मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसण्याचं स्वप्न बघत आहेत. मी म्हणतो तामिळींनो, उठा आणि जागे व्हा. कुठल्याही परप्रांतीयांना, मी पुन्हा सांगतो, परप्रांतीयांना द्रविड नसलेल्या मोक्याच्या जागा देऊ नका. माझ्यावरती केंद्रातनं ज्या ज्या लोकांनी आरोप केले, सोनिया गांधींपासून सगळ्यांनी माझ्यावरती जे आरोप केले ना, त्यांच्याच बाजूला मांडीला मांडी लावून हा रामदासो बसतो. हे चालतं का रे तुम्हाला? जो स्वतः जन्माने मराठी माणूस आहे, त्याचा आडनाव गायकवाड आहे, पण तो पूर्णपणे तामिळ झाला, स्वतःला तमिळ समजतो, तमिळ बोलतो, तिथला झाला, तिथल्या लोकांनी त्याला डोक्यावरती घेतला. इतकं करून हा माणूस तसं बोलतो. इतकं केल्यानंतर जर समजा महाराष्ट्रामध्ये कोणी असेल तर आम्हीही बोलणार नाही हो. हे फक्त तेच बोलत असतील. पण महाराष्ट्र ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला हे खडबडून जागे होतात. त्याच वेळेला आहे ना सुस्त. मी ज्या वेळेला बोलतो की 80% मराठी मुलांना प्राधान्य मिळालं पाहिजे नोकऱ्यांमध्ये, मिळालंच पाहिजे. 80% काय 100%च मिळालं पाहिजे. 80% तरी कशाला? मी याद्याच घेऊन आलोय त्याच्या. आणि कशा असतात बघा ही सगळी लोक. तुम्हाला मुद्दामून हे सगळं काढून आणलं. पेपर दाखवला की बरं असतं, नाही तर कसं, राज ठाकरेने फिर उगला जाहीर झालं आपलं सुरू. या इथल्या सगळ्या लोकांचं बोलतो मी. हे प्रॉव्हिडंट फंड ऑफिस मधली रिक्रुटमेंट आहे. किती? 1157 उमेदवार आणि त्याच्यामध्ये फक्त 68 मराठी आहेत. बाकी सगळे ते तुमचे ते काय ते पांडे, प्रसाद, कुमार, बिमार सगळे तेच सगळे. ही अख्खी यादी आहे. ज्याला कोणाला बघायची त्यांनी बघू शकता. हे पश्चिम रेल्वेमध्ये 2008 मध्ये ग्रुप सी तांत्रिक विभाग मध्ये भरती झालेली एकूण जागा 149, त्यामध्ये मराठी किती? 6. ग्रुप डी खलाशी या पदासाठी भरती झालेल्या एकूण जागा किती? 357, त्यामध्ये मराठी किती? 23. ही त्याची यादी. हे सगळी यादी आहे माझ्याकडे इथे. मुंबई आयकर आयुक्त IT पुणे यांच्या मार्फत पुणे, ठाणे व नाशिक विभागात सहाय्यक कर अधिकारी म्हणून भरती झालेले एकूण उमेदवार एकूण 179, त्यामध्ये मराठी किती? 16. हे सगळं तिथून भरलेले आहेत. ज्यांना कोणाला याद्या बघायच्या असतील त्या याद्या इकडे माझ्याकडे समोर उभे आहेत. काय हा ते घेतो आता. थांबा थांबा, काळजी करू नका तुम्ही, कसली काळजी करू नका. हे मध्य रेल्वेमध्ये तिकीट संग्रहक TC
आमची मराठी मुलं टीसी पण होऊ शकत नाहीत? पण त्यांना कळलं तर ना, त्यांना माहिती असलं तर ना. परस्पर माणसं तुम्ही नेमता आणि माझ्या महाराष्ट्रामधला मराठी तरुण अजूनही बेरोजगार म्हणून इकडे वणवण फिरतो. किती भरले? मध्य रेल्वेमध्ये तिकीट संग्रहक पॅनल 1 मध्ये भरलेल्या एकूण जागा 480, त्यामध्ये मराठी 12. पॅनल 2 मध्ये भरलेल्या टीसी एकूण जागा 148, त्यामध्ये मराठी किती? 8. पश्चिम रेल्वेमध्ये वर्ग 4 साठी भरती एकूण भरलेल्या जागा किती? 145, त्यामध्ये मराठी किती? 3. ही अख्खी यादी आहे समोर इथे. हे आम्ही इथून निवडून पाठवत असलेले खासदार करतात काय? झक मारत असतात तिकडे जाऊन दिल्लीमध्ये. लाज वाटत नाही या भरत्या करताना तुम्हाला? इकडच्या मुलांनी करायचं काय? येणाऱ्या कोणत्या उद्योगधंद्यांमध्ये विचारलं जात नाही. कोणते उद्योग येतात हेच आमच्या मुलांना माहिती नसतं, कारण सांगितलंच जात नाही. आणि मग ते काय, ते लेबर कॉन्ट्रॅक्टर नवीन सिस्टीम आली आहे ना, त्याच्या मार्फत हे भैये सगळे पुरवले जातात. हे लेबर कॉन्ट्रॅक्टर ह्याच्या पुढे कसे पुरवले जातात ना, हेच मी फक्त बघतो. मी आमच्या प्रवीण दरेकरांना सांगितलंय. आणि काळजी करू नका, तातडीने उपाययोजना. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे सगळं ज्या वेळेला होतं, हे का होतं याचं एकमेव कारण आपण, आपले सगळे राजकारणी, आपले सगळे पुढारी हे गाफील राहतात म्हणून हे सगळं होतं. हे जर आपण पण जर समजा साऊथ इंडिया मधल्या इतर राज्यांसारखे जर समजा कडक आणि टणक जर समजा राहिलो ना, हे परत कधी घोषणेचा प्रश्न नाही येणार. हे हिम्मत नाही कधी करणार या गोष्टी. माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामधल्या, मुंबईमधल्या, ठाण्यामधल्या, पुण्यामधल्या, नाशिकमधल्या, नागपूरमधल्या, इतर सर्व जिथे जिथे महानगरपालिका आहेत, जिकडे जिकडे नगरपालिका आहेत, माझ्या सगळ्या वॉर्ड ऑफिसर्सना माझी हात जोडून नम्र विनंती आहे. माझी त्या सर्व आरटीओ ऑफिसर्स जेवढे आहेत त्या आरटीओ ऑफिसर्सना हात जोडून नम्र विनंती आहे. या महाराष्ट्रातले जेवढे रेशनिंग ऑफिसर्स आहेत त्या रेशनिंग ऑफिसर्सना माझी राज ठाकरेची हात जोडून विनंती आहे की छोट्या छोट्या चिरीमिरीसाठी लाचार होऊ नका, हे विकले देऊ नका. भविष्यात येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. काय विकतो आपण? कोणाला विकतो? इतका संघर्ष करून मिळवलेल्या या संयुक्त महाराष्ट्राला विकतो आपण, कोणाच्या हातामध्ये देतो? ही सगळी गिधाडं टपून बसलेलीच आहेत या मुंबई महाराष्ट्रावरती. वर बोलायला पण मोकळे की हा विकास आम्ही केला. तुम्ही कसा केला? आमच्या यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून ते आता विलासरावांपर्यंत आमच्या मराठी नेत्यांनी हा मुंबई महाराष्ट्राचा विकास केला. म्हणून लेखानो तुम्ही इथे आलात ना. मग बाकीच्या राज्यात का नाही गेलात? आमच्या नेत्यांनी, आमच्या सुसंस्कृत नेत्यांनी हा महाराष्ट्राचा विकास केला. नोकऱ्यांच्या संध्या इथे उपलब्ध झाल्या, इथे विकास केला, म्हणून हे झालं ना. अजून त्रुटी भरपूर आहेत, नाही अशाला भाग नाहीये. महाराष्ट्र हा काय सुजलाम सुफलाम झालेला नाहीये. पण त्यांच्याकडची परिस्थिती काय? परवा दिवशी मी एक गोष्ट बघितली का चॅनलवरती, हे तिथेच होऊ शकतं बुवा. एक माणूस चितेवर झोपलाय, बाजूला त्याचा पोरग गोटा करून उभा आहे, हातात मडकं धरून. त्याचा पोरग उभा आहे बाजूला हातात मडकं घेऊन. बाजूला पोलीस आहेत, ते सगळे त्या क्रिया करणारे जे भटजी असतात ते बाजूला उभे आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. का? कारण पोलीस ते प्रेत न्यायला आलेत, कारण पोस्टमार्टमच झालं नव्हतं. ह्याला काय देश आहेत, काय प्रदेश आहेत, तिथून ते घेऊन चालले होते. आज क्राईमचा रेट जर समजा तुम्ही बघितलात, गुन्हेगारीचं प्रमाण जर समजा तुम्ही बघितलात, पोलीस खात्यातल्या कोणालाही विचारावं तुम्ही, हे सगळं तिथून आलेलं आहे आणि भोगावं तुम्हा आम्हाला सगळ्यांना लागतंय. हे जे असतात ना, काय हो पण त्या बिचारा त्या भैयाचा काय दोष? बिचारा, मी आजपर्यंत कधी इथे तमिळ लोक राहतात, इथे गुजराती लोक राहतात, इथे अजून इतर भाषिक सगळे लोक राहतात,
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राहतात. मी नाही कधी बघितलं त्यांच्या त्यांच्या राज्यामधनं नेते इकडे येऊन त्यांच्यासाठी बोलतायत म्हणून, त्यांच्या सभा घेत आहेत म्हणून. कधी मी जयललिता किंवा करुणानिधींना कधी बघितलं नाही की इथे आलेत आणि साऊथ इंडियन लोकांसाठी म्हणून, तमिळ लोकांसाठी म्हणून भाषण देत आहेत, एकत्र या वगैरे वगैरे. गुजराती समाजासाठी म्हणून कधी गुजरातमधनं कोणी नेते इकडे येतात आणि गुजराती समाजाला काहीतरी बोलतात. मी नाही कधी बघितलं, आपणही कधी बघितलं नसेल. हेच काय येतात. या उत्तर प्रदेश आणि बिहार मधनं आलेल्या भैयांना मी सांगतोय, तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर महाराष्ट्र संस्कृती जपून तुम्हाला इथे राहावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला राहता येणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला मराठी शिकावंच लागेल. पहिले हे हापूस आंबे विकणार, बरं हातात कुठचा आंबा हेही माहित नाही. साहब ले लो हापूस है, साहब ले लो अरे हा हापूस नाही, हा पायरी आहे. नाही साहब हापूस आहे. अरे मला माहिती की तुला माहिती, आमच्या इथे येतो का तुझ्या इकडे येतो? हा मला सांग. नाही साहब हापूस आहे, हापूस आहे. आयुष्यात कधी समुद्र बघितलं नाही, मासे हे विकणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, माझी कोळी बांधवांना पण तीच विनंती राहील की तुम्ही देखील गाफील राहू नका. तुम्ही हे केलं नाहीत म्हणून हे पसरले, हे आतमध्ये गेले, याचं कारण तेच आहे. ते आहे ना, असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असे आम्ही पडून राहतो. आणि सगळं हातातनं ज्या वेळेला निसटायला लागतं त्यावेळेला आम्हाला समजायला लागतं, अरे आमच्यावर झाला अन्याय. 1922 साली प्रबोधनच्या पहिल्या अंकामध्ये माझ्या आजोबांनी लिहिलं होतं की परप्रांतातनं लोंढे येतील आणि या मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व गमावून बसावं लागेल. 1922 साली लिहिलं होतं. त्याच्यानंतर अनेकांनी लिहिलं. आजपर्यंत आपण हे गोष्ट बोलतोय, आपण कधी सावध होणार आहोत? आज या सगळ्या गोष्टीमध्ये मला काय करायचं होतं? आता काय निवडणुका आहेत का काय? हे पेटलेलं मराठी मन तुम्हाला असंच धगधगत ठेवावं लागेल तर या इथल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला सुखाचे दिवस येतील. हे जर पुन्हा शांत झालं, पुन्हा जर तसंच जर झालं, किती वेळा पेटवायची आणि किती वेळा थंड होणार? किती वेळा ही गोष्ट करायची? किती वर्ष करायची? हीच गोष्ट माननीय बाळासाहेबांनी 66 साली केली, अजूनही तीच गोष्ट करावी लागते. म्हणजे सकाळ दैनिक आहे ना, त्या सकाळ दैनिकाच्या एका कार्यक्रमाला बासू भट्टाचार्य गेले होते, मोठे दिग्दर्शक. आणि या बासू भट्टाचार्यांनी तिकडे भाषण केलं. भाषण काय होतं माहितीये? काय बोलले ते? म्हणाले, जर समजा तुम्हाला बंगाली भाषा येत नसेल तर 15 दिवसाच्या वरती तुम्ही बंगालमध्ये राहू पण शकणार नाही, कलकत्त्यामध्ये राहू पण शकणार नाही, कारण तुम्हाला राहताच येणार नाही जर तुम्हाला बंगाली भाषा येत नसेल तर. त्यावर बोलले की मी गेली 30 वर्ष मुंबईमध्ये येतोय, मला मराठी येत नाही, पण मी मराठी न येता देखील जगू शकतोय. हे त्यांनी जेव्हा सांगितलं, हे तरी आपल्याला कळणार आहे. एक समोरचा माणूस येऊन आपल्याला सांगतो की अरे मराठी इतकी मोठी भाषा, हजारो वर्षाच्या संस्कार केलेली ही भाषा, ज्ञानेश्वर माऊलींपासून आतापर्यंत सर्वांनी केलेले संस्कार, आमच्या साहित्यिकांपासून आमच्या कवींपासून अनेकांनी केलेले संस्कार, ही इतकी मोठी प्रचंड चांगली भाषा, तीच गमावून बसतोय आम्ही. आम्ही सुरुवात करतो टॅक्सीत बसताना, भैयाजी फाउंटन आहे का क्या, भैयाजी भाजी कैसा दिया, विचारा मराठीत त्याला, भाजी कशी दिलीस. जायचंय मला, ते काय जे बोलायचंय ते मराठीमध्ये बोला. नाही ऐकलं ना तर मला येऊन सांगा, एक तर माझ्या घरी किंवा राजगडवरती, त्याची टॅक्सी नंबर आणि सगळ्या गोष्टी. आज मुंबईमध्ये टॅक्स्या चालू आहेत, रिक्षा चालू आहेत सगळीकडे. कोण चालवतं? एकेका नंबर प्लेटवरती, एकेका नंबर प्लेटवरती 2-2, 3-3, 4-4 टॅक्स्या चालू आहेत. एकेका ड्रायव्हिंग लायसन्स वरती 10-10, 15-15 माणसं काम करतायत. कुठच्याही टॅक्सी ड्रायव्हरला जर समजा तुम्ही विचारलं की तुझं लायसन्स दाखव, तर तो सर्टिफिकेट दाखवतो कुठतरी, असं काहीतरी झेरॉक्स मारलेलं काहीतरी. हा जगातला नियम आहे. जगामध्ये
कोणत्याही टॅक्सीमध्ये जर समजा तुम्ही बसलात तर पुढे त्या ड्रायव्हरच्या बाजूला त्याचा फोटो, त्याची आयडेंटिटी पासून सगळ्या गोष्टी तिकडे दिलेल्या असतात, ठेवलेल्या असतात. आमच्याकडे रेल्वे स्टेशन पासून रात्री चित्रपट गृहामधून बाहेर पडल्यानंतर कुठूनही कसंही आज टॅक्सांमधनं फिरतो. कोण आहे ती माणसं? कसं कळणार कोण चालवते गाडी? याला सुरक्षितता म्हणतात. कायदा आणि सुव्यवस्था अशी राखली जाईल? कोणाच्याही हातामध्ये तुम्ही काही देताय, कोण माणसं येत आहेत, काय करतायत, काहीच माहिती नाही. हे असे टॅक्सी मी आता मगाशी जसं दाखवलं, हे कसं काय शक्य होईल? नाही तर बिनधास्त फिरतायत. आणि म्हणून माझ्या सगळ्या जेवढ्या अधिकार पदावरती जे लोक आहेत ना, शासकीय सगळ्या अधिकार पदांवरती, माझी बाबांनो तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की आजपर्यंत झालेल्या ज्या चुका आहे त्या जाऊन देत, पण याच्या पुढे तरी या असल्या चिरीमिरीसाठी म्हणून महाराष्ट्र विकायला बाबांनो काढू नका. भविष्यात महाराष्ट्राचं नुकसान तुमच्या हातून होईल. हे असलं पाप करू नका, खरंच करू नका. काय कमी आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये? कोणत्या मुलामध्ये काय कमी आहे? कोणत्या मुलींमध्ये काय कमी आहे? काय काय कमी काय मला जरा सांगा ना. काय भाषा, इतकी सुंदर भाषा, इतकी सुंदर भाषा. श्रीपाद अमृत डांगे, कम्युनिस्ट चळवळीचे. मला एक मगाचं उदाहरण राहिलं मगाशी. गंमत बघा, कसं होतं हे ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न विचारले जातात ना, त्याची मी उत्तर देतोय. तुम्हाला ज्यावेळेला हे असले प्रश्न विचारले जातील ना, त्यावेळेला ही उत्तर तुम्ही द्या. मला सांगा, मुंबई ही कुठेही राहिली असती तरी या देशातच राहिली असती, हो की नाही? मग ज्यांनी या देशाची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मार्क्स नंतर जगातल्या कामगारांनो एक व्हा अशी हाक ज्या माणसांनी दिली ते आमचे श्रीपाद अमृत डांगे, कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते इथे महाराष्ट्रातले. ते एस.एन. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य आत्रे यांच्यापासून अनेक दिग्गज, या सगळ्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी हाक का दिली? कारण या मुंबईवरती संपूर्णपणे जो हक्क आहे तो महाराष्ट्राचा हक्क आहे. का त्यांना घटना माहिती नव्हती? का ते शिकलेले नव्हते? का त्यांना काहीच माहिती नव्हतं? इतके विद्वान या महाराष्ट्रामधले ज्यावेळेला एकत्र येऊन सांगतात की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे, त्यावेळेला त्या मुंबई महाराष्ट्राचं महत्व किती आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि अरे आपण कोणाला विकतो, कोणासमोर होतो हे? आज अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जसे मंदिरामध्ये जातो आणि आपण तिकडे दानपेटी असते, त्या दानपेटीमध्ये आपण पैसे टाकतो. कशासाठी टाकतो पैसे? ती काय लालच नसते. एवढे टाकलेत बरं का, ऐक माझं. ती जे दानपेटीमध्ये आपण दान टाकतो किंवा ते पैसे टाकतो आपण ज्यावेळेला, ते कशासाठी टाकतो माहितीये? तर धर्म वाढावा याच्यासाठी. म्हणून ती आपली प्रत्येकाची एक जबाबदारी म्हणून प्रत्येक जण आपली त्या दानपेटीमध्ये पैसे टाकत असतो. महाराष्ट्र धर्म जर समजा वाढवायचा असेल, मोठा करायचा असेल, तर महाराष्ट्रामधली प्रत्येक गोष्ट, मराठी चित्रपट, मराठी नाटकं, मराठी साहित्य. मीही आजपर्यंत जात नव्हतो. मध्ये मध्ये कधी नाटकाला जात असेल, माझे सासरे तर प्रोड्युसरच आहेत, त्यांची नाटकं कधी बघायला जात नव्हतो. पण मी आत्ता सांगतो, आजपासून आपण सगळ्यांनी निश्चय करायचा, जो कोणता मराठी चित्रपट येईल, जो कोणतं मराठी नाटक येईल, एक महाराष्ट्र धर्म वाढावा या गोष्टीसाठी म्हणून स्वतः आपण जाऊन तो चित्रपट पाहिलाच पाहिजे, ते नाटक आपण पाहिलाच पाहिजे. तरच हे सगळं वाढेल, तरच या गोष्टी वाढतील. त्यांचे बघा कशा जातात, भोजपुरी सिनेमा लावतात ते. आणि जर हा धर्म, महाराष्ट्र धर्म जर आपण जर पाळला, तर त्या मल्टीप्लेक्स मध्ये बंदी घालायचं काम आबांवरती येणार नाही. मराठी चित्रपट दाखवत नाहीत म्हणून मल्टीप्लेक्स वरती बंदी घातली गेली. पण आपण तरी किती जातो हे चित्रपट पाहायला?
उद्या तुम्ही जर हा सगळा रेटा लावलात तर प्रत्येक मल्टिप्लेक्सला, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक थिएटरला मराठी चित्रपट दाखवल्याशिवाय गत्यंतर नसेल, हे आपण देखील सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि ह्याच्या कामाला पण लागलं पाहिजे. याची सुरुवात मी माझ्यापासूनच करणार आहे, तरच हे वाढेल. माझे मित्र आहे सगळे, आमचे सगळे मराठी पत्रकार, सत्यजित रेंची कधी जयंती असली, पुण्यतिथी असली की अनेक मॅगझिन्स येतात, अनेक काही काही भेटतात, त्याच्यामध्ये त्यांचे रकानेच्या रकाने दरवर्षी बघतो मी, दरवर्षी बघतो. पण या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये म्हणजे राज कपूर, मला अजूनही आठवतंय की ते स्वीकारताना, ते अवॉर्ड स्वीकारताना, दादासाहेब फाळके अवॉर्ड स्वीकारताना त्यांना श्वास घेता येत नव्हता, त्यांना स्टेजवरती चढता येत नव्हतं. ते तसेच तिथे खाली बसले, राष्ट्रपती खाली उतरले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये दादासाहेब फाळके अवॉर्ड टाकलं. प्रत्येक फिल्म इंडस्ट्री मधल्या प्रत्येक माणसाची आयुष्यातली एकच इच्छा असते की माझ्या गळ्यात एक ना एक दिवस दादासाहेब फाळके अवॉर्ड पडावं. ते आमचे दादासाहेब फाळके मराठी असून देखील आमच्याकडे त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना काहीही होत नाही, काहीही लिहून येत नाही. मी मध्ये बाबासाहेब आमचे पुरंदरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंशी बोललो होतो. त्यांचं एक जुनं व्याख्यान आहे, त्याच्यामध्ये ते बोलले होते. त्यांच्या एका व्याख्यानाच्या वेळेला एक व्यक्ती बोलली की म्हणे युरोपमध्ये नेपोलियन वरती असे मोठे 10,000 स्क्वेअर फुटाचे हॉल आहेत आणि तिकडे सगळी नेपोलियनची पुस्तकं आहेत. किती? तर त्यांनी सांगितलं 27,000 पुस्तकं लिहिली आहेत. आतापर्यंत जगातल्या वेगवेगळ्या लोकांनी नेपोलियन वरती 27,000 पुस्तकं लिहिली आहेत. आणि अजून काही हॉल रिकामे होते ज्याच्यामध्ये अजून ते काही, त्याच्यावरती त्यांना विचारलं की हे हॉल रिकामे का, तर त्याच्यावरती त्या म्हणाले, ते तिथले जे अधिकारी होते ते म्हणाले की नाही, दरवर्षी इतकी पुस्तकं छापली जातात म्हणून आम्ही हॉल रिकामे ठेवले, जणू काय ते भरले जातील. बाबासाहेब ज्यावेळेला भाषणाला आले, त्यांच्या व्याख्यान द्यायला ज्यावेळेला आले आणि ते ज्याला व्याख्यान देत होते त्यावेळेला त्यांनी फक्त एवढंच सांगितलं त्या व्यक्तीकडे बघून की म्हणे, शिक्षकाची झालेली चूक ही विद्यार्थ्याने सुधारायची नसते, पण तरीही मी तुम्हाला सांगतो की नेपोलियन वरती त्या ठिकाणी, त्या लायब्ररीमध्ये 27,000 पुस्तकं नाही आहेत, तर 2,48,000 पुस्तकं आहेत. एकट्या नेपोलियन या माणसावरती 2,48,000 पुस्तकं आहेत. हा संदर्भ मी तुम्हाला का दिला माहितीये? याचं कारण त्याच्या पुढचं वाक्य खूप महत्वाचं होतं बाबासाहेबांचं. आणि बाबासाहेब म्हणाले की 2,48,000 पानं तरी शिवाजी महाराजांवरती लिहिली गेली का हो? एवढंही आमच्याकडनं होऊ शकत नाही? इतकी प्रचंड माणसं या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन देखील आम्हीच पोचवत नाही होत, आम्हीच सांगत नाही होत, आम्हीच काही करत नाही होत त्यांचं. म्हणून या वर्षी मी शिवजयंती, मी बोललो ना, मला जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट सारखी शिवजयंती साजरी झाली पाहिजे, मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्हाला करून दाखवतो आणि दरवर्षी करणार. आपले सण, आपल्या गोष्टी या सगळ्या मोठ्या प्रमाणावरती साजऱ्या झाल्या पाहिजे. जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो आपल्याला, छत्रपती शिवरायांचीच गोष्ट सांगतो. बाबासाहेबांनीच सांगितलेली गोष्ट की हे सगळं मध्यंतरी आंदोलन झालं, माझे सर्व सहकारी, माझे सगळे कार्यकर्ते यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, काठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले, अनेकांनी त्रास सहन केला, अनेकांनी त्रास भोगला, पण जे काही त्यांनी केलं या सगळ्या गोष्टींचा मला अभिमान आहे, हेही तितकंच सत्य. पण हे सगळं करतोय, हे कशासाठी करतोय, हे का चाललंय? कुठेही याच्यामध्ये मी माझी कोणाची तुलना बिलना करत नाहीये. एक प्रसंग, संदर्भ आठवला म्हणून तेवढं सांगतो की बाजी घोरपडे यांचे पुत्र मालोजी घोरपडे यांना शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे. पत्र काय? त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वराज्यामध्ये या, आमच्या बरोबर या, स्वराज्यात या. कशासाठी? तर कशासाठी? तर मराठियांचे गोमटे करणे आहे, असा मनसुबा आहे. गोमटे म्हणजे काय? मराठी माणसाचं भलं करायचं आहे आणि हे भलं करण्यासाठी म्हणून तुम्ही ह्या चळवळीमध्ये आमच्या बरोबर या, लढण्यासाठी म्हणून या.
हे जे मी आज उभं केलेलं आहे, जे काही मी तुम्हाला सांगतोय, जे काही सांगितलंय, प्रत्येक वेळेला कुठचाही अन्याय दिसल्यानंतर आदेशाची वाट पाहू नका. तुमचं रक्त सळसळलं पाहिजे, तुम्ही उठला पाहिजेत. प्रत्येक वेळेला तो काहीतरी करेल म्हणून थांबू नका. आमचे आजोबा सांगायचे की जिकडे अन्याय दिसेल तिथे लाथ मारा. ती लाथ तुमच्याकडनं प्रत्येक वेळेला बसली गेली पाहिजे. जिथे जिथे म्हणून मराठी माणसावरती अन्याय होईल तिथे तिथे तुमची लाथ ही बसलीच पाहिजे. आणि म्हणून हे जे सगळं उभं करतोय किंवा हा जो विचार जातोय, हे कशासाठी? मराठीयांचे गोमटे करणे. तुमच्या हातातच या सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या हातूनच या महाराष्ट्राला चांगले दिवस घडवत येवत चरणी सगळ्यांसमोर प्रार्थना करतो. आणि आपण जो प्रतिसाद दिला त्या सगळ्या गोष्टीला एक धन्यवाद देऊन तूर्त मी सर्वांची आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. धन्यवाद राजसाहेब. या ठिकाणी आभार प्रदर्शन करून सामुदायिक राष्ट्रगीत होणार आहे. मी पोलीस खात्याचे अधिकारी, महापालिका खात्याचे अधिकारी, साऊंड सिस्टीम डेकोरेटर्स, पत्रकार बांधव. चालू आहे का? दोन सूचना. एक तर जाताना सर्वप्रथम महिलांना जाण्यासाठी म्हणून पहिल्यांदा वाट करून द्यायची सगळ्यांनी, एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांनी जाताना शांतपणे नीट व्यवस्थित घरी जायचंय. झाला तेवढा पोलिसांना त्रास खूप झाला. पुढे कदाचित होईल तो भाग वेगळा, पण आता आज नको. आज सगळेजण तुम्ही जाताना व्यवस्थित नीट शांतपणे जा. रात्रीच्या गाड्या चालवताना मी हे एवढ्यासाठी सांगतोय, माझे काही सहकारी आपले हे असेच रात्रीच्या गाडीच्या अपघातामध्ये गेले. आताही एका ठिकाणी देखील असाच एक अपघात झाला आणि त्याच्यामध्ये देखील गेले. माझ्यासाठी, महाराष्ट्रासाठी तुम्ही सगळेजण खूप महत्वाचे आहात. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी तुम्ही सगळेजण खूप महत्वाचे आहात. जाताना व्यवस्थित नीट गाड्या फक्त आपण व्यवस्थित चालवाव्या एवढी फक्त आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.